नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर। मंडळी, सध्या सुबोध भावे हा मराठी फिल्म इंडस्ट्रीमधला सुपरस्टार आहेत आणि त्यामुळेच त्याच्या फॅन्सची संख्याही तेवढीच मोठी आहे। काही फॅन्स हे आपल्या आवडत्या ॲक्टरला भेटण्यासाठी काहीही करायला तयार असतात आणि याचाच फायदा काही भामटे लोक घेत आहेत। हे भामटे लोक आम्ही तुम्हाला सुबोध भावेला भेटवतो, आम्ही सुबोध भावेचे नातेवाईक आहोत किंवा आमचंही आडनाव भावे आहेत अशा पद्धतीचे अनेक कारण सांगून तुम्हाला सुबोध भावेला भेटवण्याचं आश्वासन देतात। पण अशा पद्धतीचं आश्वासन ते फ्रीमध्ये देत नाहीत, तर यासाठी म्हणजे सुबोध भावेला भेटवण्यासाठी ते तुमच्याकडून काही पैशांची मागणी करतात। यात काही फॅन्स हे खूप भोळे असतात, त्यामुळे ते इथे फसतात। ते सुबोध भावेला भेटण्यासाठी पैसे देऊन मोकळे होतात, पण मंडळी अनेक दिवस वाट पाहून सुद्धा त्यांना सुबोध भावेला भेटवले जात नाहीत आणि मग समजतं की त्यांना फसवलं गेलंय। तर मंडळी, अशाच काही घटना सध्या घडत आहेत आणि सुबोध भावेला सुद्धा हे सर्व समजलंय। यामुळेच त्याने त्याच्या सर्व फॅन्सला एक सार्वजनिक मेसेज केला आहे। यात तो असं म्हणतोय की माझा सख्खा भाऊ सुनीत सोडून भावे आडनाव लावणारा माझा कुणीही भाऊ नाही आणि कुणी जर मला भेटवण्यासाठी पैसे किंवा अन्य मागणी करत असेल तर अशा कोणावरही विश्वास ठेवू नका। तुमचा सुबोध सुरेश भावे। तर मंडळी, अशा प्रकारे सुबोधने त्याच्या सर्व चाहत्यांसाठी हा संदेश दिला आहे। पण याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही ॲक्टर हे त्याच्या फॅन्सला अशा पद्धतीने पैसे घेऊन पर्सनली भेटत नाही। त्यामुळे जे लोक तुमच्याकडे ॲक्टरला भेटण्यासाठी पैसे मागतील त्यांच्यापासून तुम्ही सावध राहा। आणि तुमच्याबरोबर कधी असा प्रसंग घडलाय का, किंवा कोणी तुम्हाला अशा पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न केला आहे का, हे आम्हाला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा चॅनल संतोष चकोरला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओलाही लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।